गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाईम झालाय बघा 10:12 झालेत आणि तारीख आहे 20/3/2026. आणि मी आता पोचलेलो आहे कोरेगाव पार्कला. कारण मी सकाळी 8:20 CNG वगैरे भरून चालू केलं होतं. त्याच्यानंतर पार 1 तास वेट करावं लागलं ह्या राईडसाठी मला. मी आलोय आता भोसरीवरून कोरेगाव पार्क. ह्याचे आपल्याला भेटलेत 18 किलोमीटरचे 322 रुपये. ओला मिनीमध्ये होती. उबर वाजतच नव्हतं, त्याच्यामुळं ओलाचं रिचार्ज मारलेलं आहे आज 169 रुपयाचं. तर आता फर्स्ट राईड झालेली आहे. आता बघू आज किती अर्निंग होती. आज शुक्रवार आहे आणि आज दिवसभरात काय अर्निंग होईल काही नाही सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटणार आहे. चला सेकंड राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, आपल्याला आली आहे आता रेंटल. आज ओलाचं रिचार्ज मारलं होतं, पण उबर उगच इंटरसिटी वगैरे पडल म्हणून मी चालू केला होता. तर आपल्याला आली आहे रेंटल. तर याचे आपल्याला किती तासाचं आहे? 8 तासाची राईड आहे. हे बघा 8 तासाची राईड आहे, 100 किलोमीटर इन्क्लुडिंग आहे. आणि आपल्याला रेट देत आहे 2,926 रुपये. आपलं टॅक्स वगैरे कट करून 2700 वगैरे भेटेल, 2700 किंवा 2800 रुपये एंडला. 8 तासाची राईड आहे. तर बघू कस्टमर एंडला कुठं जातो आणि कुठं ड्रॉप करायचं आहे आणि कुठं कुठं फिरणार आहे तुम्हाला देतो अपडेट. तर मी आहे आता कॉन्ट्रॉड हॉटेलला. तर आता इथं पिकअप करायला आलेलो आहे. तर बघू. आपलं फर्स्ट स्टॉप झालेलं आहे. मी आलोय आता उर्सेला. महिंद्राची कंपनी आहे, महिंद्रा CIE इंडिया गेट ही कंपनी आहे उर्सेला. हे बघा ही डाव्या साईडची कंपनी आहे आणि उजव्या साईडला आपलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. तर इथं आपलं ड्रॉप झालं आहे. आता ह्यांना डायरेक्ट संध्याकाळी निघायचं आहे. किती वाजता? 5:30 ते 6 वाजेपर्यंत ह्यांना निघायचं आहे. आता ह्यांना काय एअरपोर्टला ड्रॉप करायचं आहे का कुठं ड्रॉप करायचं काही माहीत नाही आहे. ते म्हटलं की 5:30 ते 6 वाजता आपल्याला निघायचं आहे. तर मी म्हणलं ठीक आहे. तर आपलं 5-5.5 तास आत्ता बघा 12:13 झाले. म्हणजे 5-1 तास आपल्या हातात आहे. आपण आराम करू शकतो इथं. रेंटल ट्रिपचा हाच एक मोठा फायदा आहे की आपल्याला खूप आराम भेटतो. 8 तास जरी कस्टमर जर बुक केला ना तर दिवसभर काय आपल्याला फिरवणार नाही ते. एखादा 2 तास जायला लागतील, 1-2 तास यायला लागतील. जे मधीचं जे टायमिंग आहे 3-4 तास किंवा 4-5 तास, तो टाईम आपल्याला थांबायला किंवा आराम करायला भेटतो. त्याच्यामुळे मी रेंटल कधी पास करतच नाही, एक्सेप्टच करतो की ते 2 तासाची असो किंवा 4 तासाची असो किंवा 8 तासाची असो. आता लई दिवसानंतर ही राईड जी आहे ना प्राईम रेंटलमध्ये आलेली आहे 8 तासाची, म्हणून 2900+ अर्निंग दाखवलं आहे. तर आज एवढंच एक नुकसान झालं माझं की ओलाचं पण रिचार्ज मारून घेतलं आहे मी सकाळी. कारण उबर वाजत नव्हती भोसरीमधून, त्याच्यामुळं मी ओलाचं पण रिचार्ज मारलं. तर आपलं ते 169 रुपये वाया जाणार आहे. तर जाऊ द्या, कधी कधी काय 170 रुपयेमुळं रेंटल भेटली का. कारण भोसरीमधून मी कोरेगाव पार्कला आलो. कोरेगाव पार्कला मी थांबलो होतो, तेवढ्यात मला रेंटल पडली. तर ठीक आहे, कधी कधी ते नुकसान पण समजून घ्यायचं असतं. तर चला मग भेटू संध्याकाळी 5:30 वाजता. किती वाजता ते कस्टमर निघाले आणि ड्रॉप कुठं करायचं ते पण तुम्हाला देतो अपडेट. मित्रांनो, संध्याकाळी जे झालेत, आता हे टाईम चेंज झालं आहे माझं. ॲक्च्युली टाईम झाले तुम्हाला सांगतो. हे बघा माझ्या घडीमध्ये 6:13 झालेत. ॲक्च्युली आता माझी गाडी बॅटरी डाऊन झाली होती. कारण मी इग्निशन चालू करून झोपलो होतो. चालू म्हणजे जे ऑफ असतं, स्क्रीन वगैरे चालू होतं, हे स्क्रीन वगैरे चालू होता, तेवढ्यातच आपली बॅटरी डाऊन झाली होती. तर आता कस्टमरचा कॉल आला होता. तर आता पिकअप करायला गेटवर आलेलो आहे. बघा ही कंपनी आहे समोरची. आणि तुम्ही जर कधी गाडीत बसत कुठेतरी ड्रॉप करून तुम्ही थांबत असेल तर तुम्ही चावी बाहेर काढून झोपत जावा गाडीत. कारण बॅटरी डाऊन होऊन जाते. आत्ताचे जे नवीन डिझायर येत आहेत जे 2500-2600, ह्याच्यात बॅटरी डाऊन व्हायचं लई खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता हे दुसरी वेळ आहे माझी बॅटरी डाऊन व्हायची. कारण मी विसरून गेलो होतो की चावी काढायची.
कारण मागं एक वेळ मुंबईमध्ये माझ्याकडून असंच झाली होती. ते पण मॉर्निंगला सकाळी 5ला मी उठलो होतो, जेव्हा स्टार्ट केली गाडी तेव्हा स्टार्ट होत नव्हती. बेचारे 2 रिक्षावाले होते, तेव्हा त्यांनी धक्का मारून स्टार्ट केलं होतं. आज पण एक ड्रायव्हर होतं, त्यांनी गाडीत बसलं, मी धक्का मारला. बरं झालं उतार होता त्याच्यामुळं झालं, नाहीतर तुम्ही एकटा असाल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर बघू आता कस्टमरने तर मला कॉल केला गेटवर या म्हणून, अजून तर आलं नाही आहे. तर इथून कुठं जाईल काही माहीत नाही आहे. त्यांना कॉन्ट्रॅक्ट हॉटेलवरून पिकअप केलं होतं. माझ्या अंदाजाने त्याचे बॅग वगैरे आहेत गाडीत, तर ते एअरपोर्टला जातील असं वाटतंय. तर बघू कुठं जातील, देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय बघा, ह्याच्यात बघा 8:08 झालेत आणि मी दिघीला आहे आता. कारण कस्टमरला मी एअरपोर्टला ड्रॉप केलं, त्यांना काहीतरी 7:45 वाजता माझा ड्रॉप झालाय. आणि ह्याचे आपल्याला भेटलेत बघा रेंटलचे, तुम्हाला मी दाखवतो. एकच राईड झाली आज आणि ओलाची एक. हे बघा 3016 रुपये दिलेले आहेत आणि 98 रुपये टोल रिफंड दिलेलं आहे. 98 तर आपलं गेलं नाही आहे, 67 रुपये गेलेलं आहे. तर ते रिटर्नचं 48 धरलं वाटतं त्यांनी. ठीक आहे, तर 3016 रुपये ह्याचे. आणि ओलामध्ये झाले बघा, तुम्हाला दाखवतो. ओलामध्ये एकच राईड झाली सकाळी, ते पण भोसरीवरून, 322 रुपये. तर आपली आजची अर्निंग झाली 322 प्लस उबरमध्ये झाली बघा 3016. तर टोटल 3338. पण याच्यात जास्त आपलं पास गेलेला आहे. 3338 मायनस 171 मायनस परत 169 ओलाचा, म्हणजे 2998 रुपये आपलं आजची अर्निंग म्हणजे पास कट करून झालेली आहे. आणि एवढ्यासाठी आपली गाडी चालली आहे 110, म्हणजे अजून 2-3 किलोमीटर आपली गाडी जाणार आहे. आणि हाफ टँक पण लागलेलं नाही आहे अजून. हाफ टँक पेक्षा 1 पॉईंट वरती आहे आपलं पॉईंट. हाफ टँकपेक्षा 1 पॉईंट जास्त आहे. तर ह्याच्यात आपलं CNG गेली असणार आहे 400 रुपयाचं, 400. तर 2598 म्हणजे 2600 आजचा प्रॉफिट झालेला आहे. तर ठीक आहे आजचं. तर बघू, उद्या शनिवार आहे, उद्या काम लेटच चालू होईल. तरी पण मी उद्या सकाळी लवकर चालू करायचा प्रयत्न करू. तर ठीक आहे, उद्या भेटू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.